सावकाश अशी पोळी उचलायची आणि टम्मा अशा फुगतात सर्व पुरणपोळी आपली। हे बघा इथे पुरणपोळी आपली किती छान दिसते, कलर पण तेवढाच छान आलेला आहे। आता इथे मी 3 वाट्या इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली, ती नीट करून घेतली स्वच्छ आणि नीट केल्यानंतर त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली। हे बघा इथे तुम्ही बघू शकता, स्वच्छ अशी धुवून घेतलेली। त्यानंतर गॅसवर इथे पातेले ठेवलेले, पाणी गरम छान झाल्यानंतर इथे लगेच मी हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे, छान मिक्स करून घ्यायची आहे। मी छान अशी उकळी फुटली ना, गॅस मी इथे हायच ठेवलेला आहे। जो डाळ शिजताना असा फेस येतो ना, तो आपल्याला इथे काढून टाकायचा आहे। इथे पूर्ण असा फेस काढून टाकायचा, जशी जशी आपली इथे डाळ शिजणार ना तसा तसा तो इथे पांढरा फेस येणार, तो पूर्ण काढून घ्यायचा आहे। आता इथे आपण डाळ छान शिजून घेणार आहोत। हे बघा इथे मी चेक केलं आदनमधनं, इथे डाळ छान शिजली आहे। इथे मी थोडीशी हळद टाकून घेतली होती आणि 1 छोटा चमचा भरून इथे तेल ॲड केलं होतं। मी चेक केलं आदनमधनं, ते डाळ छान शिजली आहे। इथे मी थोडीशी हळद टाकून घेतली होती आणि 1 छोटा चमचा भरून इथे तेल ॲड केलं होतं। हळदीमुळे आपल्या पुरणाला कलर छान येतो आणि तेलामुळे पटकन डाळ शिजल्या जाते। डाळ शिजल्याला आपल्याला इथे पाणी पण छान मिळेल आमटीला। हे बघा इथे बघू शकता, डाळ मस्त आपली अशी शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ही डाळ आहे ना, ही छान याचं पाणी गाळून घेऊया। एकदम मस्त डाळ शिजली इथे। इथे आपण पुरणपोळीचं पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा, छोटा चमचा आहे, अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे। हळदीमुळे काय होतं, आपल्या पुरणपोळीला कलर छान येतो पिवळा। आणि इथे मी आता छोटा 1 चमचा भरून इथे तूप टाकून घेतलेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, हे सर्व आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण तूप, हळद, मीठ या पिठाला आहे ना छान लावून घ्यायचं आहे। तूप टाकल्यामुळे काय होतं की आपली जी पुरणपोळी आहे ना, ती छान मऊ होते। पूर्ण असं छान लावून झालेलं आहे। आता इथे लागेल तसं पाणी टाकून आता आपण हे छान मळून घ्यायचं आहे। जास्त इथे घट्ट पण मळायचं नाही आहे, पातळ पण नाही मळणार आहोत, सैलसरच पीठ इथे असं मळून घ्यायचं आहे। पीठ किती असं सॉफ्ट मळून घेतलेलं आहे मी, असंच सेम मळून घ्यायचं। कढईला पण काय लागलेलं नाही आहे, इतकं मी इथे छान असं सॉफ्ट कापसासारखं मळून घेतलेलं आहे। पीठ आपलं छान मळून झालेलं आहे। जे पुरणपोळीला इथे पीठ भिजवलेलं आहे ना, आपण हे पीठ आहे ना 15-20 मिनटं तरी छान असं भिजून द्यायचं आहे, ते मुरून द्यायचं आहे की त्याची पोळी अजून मऊसूत होते। हे बघा इथे पूर्ण मी डाळीचं इथे पाणी काढून घेतलेलं आहे। ह्या चाळणीमध्येच पूर्ण डाळ काढली आणि सर्व पाणी, जे डाळ शिजवलेलं पाणी असतं ना आपल्याला कटाच्या आमटीसाठी, ते पूर्ण इथं निथळून पातेल्यामध्ये इथे काढून घेतलेलं आहे। इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे, एकसारखा इथे चिरून घ्यायचा, हवं तर तुम्ही इथे किसून घेतला तरी चालेल। इथे आपण पुन्हा ते गॅस चालू केला, ते डाळीचं जे पातेलं होतं ना ते इथे ठेवून घेतलेलं आहे। इथे मी हरभऱ्याची डाळ 3 वाट्या घेतली होती, त्यासाठी इथे मी आता 2 वाट्या गूळ टाकून घेत आहे। मला जर इथे जास्त गोड पोळी हवी असेल तर तुम्ही इथे गूळ अजून वाढवला तरी चालेल। ह्याच्यामध्ये गूळ जेव्हा आपण मिक्स करतो ना, त्यावेळेला गॅसची फ्लेम ही थोडी मिडियमच ठेवायची। आणि इथे गूळ छान विरघळलेला आहे, पण आपल्याला वाटेल हे पातळ आहे, पण ते इथे मिक्स करत करत आपण ते छान घट्ट होतं। नेहमी जेव्हा आपण पुरणपोळी बनवणार असेल ना, त्यावेळेला ही जी हरभऱ्याची डाळ आहे ना, ती फक्त पातेल्यामध्ये शिजवायची। बरेच जण काय करतात, कुकरला लावतात आणि कुकरला लावल्यामुळे काय होतं, डाळ तर शिजते छान, आपण जेवढ्या शिट्ट्या काढू तेवढी छान गाळ होतो डाळीचा, पण जे पाणी मिळतं ना आपल्याला डाळीचं आमटीसाठी, ते कुकरमध्ये शिजवल्यामुळे मिळत नाही आणि त्या डाळीमुळेच आपल्या आमटीला, जे आपण कटाची आमटी म्हणतो ना, त्याला टेस्ट आणि चव अप्रतिम येते। म्हणून इथे पातेल्यामध्ये डाळ शिजवायची, त्याच्यामुळे आपल्याला डाळीचं पाणी भरपूर मिळतं। आणि जेव्हा पाणी आपण शिजवताना कमी वाटलं आपल्याला, की इथे फक्त गरम पाणीच टाकायचं डाळीमध्ये। मी तर नेहमी पुरणपोळी बनवताना आहे ना पातेल्यामध्ये डाळ शिजवून घेते। आता हे 2-3 मिनिटांनी छान असंच मिक्स करत राहायचं, घट्ट होतं ते।
या स्टेपला मी इथे वेलदोड्याची पावडर पण ॲड करते, म्हणजे पूर्ण डाळीमध्ये हा स्वाद उतरेल. त्यानंतर इथे सुंठ आणि जायफळ ह्याची पण पूड इथे मी टाकून घेतलेली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ताच जायफळ, सुंठ आणि वेलदोड्याची पूड टाकली ना, किती छान मिक्स होते. पुरणाला स्वाद पण छान येतो. जायफळ आणि सुंठामुळे काय होतं, पोळी आपल्याला इथे बाधत पण नाही. घट्ट व्हायला इथे छान सुरुवात झालेली आहे आणि छान असा मऊसूत इथे आपला डाळीचा गोळा इथे तयार झालेला आहे. आणि इथे पातेल्याला पण काही लागलेला नाही आहे. असंच परफेक्ट बनवून घ्यायचं. छान असं मऊसूत इथे आपलं पुरण मिक्स झालेलं आहे. हे बघा. आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद झाल्यानंतर आपण हे थंड होऊन देऊ. पुरणाच्या चाळणीने ना ह्याला छान बारीक करून घेणार आहोत. आता इथे आपलं पुरण छान थंड झालेलं आहे. आता आपण ह्या चाळणीमध्ये टाकून घेऊया. पातेलं घ्यायचं किंवा काही भांडं असेल ते अशी चाळण आहे ना परफेक्ट त्यात बसली पाहिजे. आणि तुम्हाला जेवढं इथे पुरण बसेल करता येईल त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता. पुरण टाकल्यानंतर असं काही पण घ्यायचं, पेला, वाटी काही असेल ते. इथे मी फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्याच्याने आपण इथे असं पुरण हे बघा असं बारीक करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पुरणाचं यंत्र असेल तर तुम्ही त्याने पण बारीक केलं तरी चालेल. पण चाळणीने असं केलं ना, पुरणाच्या चाळणीने, की अधिक ते छान बारीक होतं, मऊ होतं. सर्व पुरण मी इथे असंच बनवून बारीक करून घेणार आहे. हे बघा इथे छान मस्त असं बारीक झालेलं आहे. असंच परफेक्ट करून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी ना, जी पुरणाची पोळी ना फुटत नाही. आता आपण जे कणिक भिजवलेलं होतं ना ते घेतलं इथे मी. ते आपण पुन्हा एकदा हे छान मळून घ्यायचं आहे. इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. 2-3 मिनटं छान मळून घ्यायचं आहे ते एकसारखं. हे बघा किती मऊ झालेलं आहे. असंच परफेक्ट भिजलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होते, आपली पोळी मऊ होते. चला आता आपण इथे लगेच पोळी लाटायला घेऊया. हे बघा इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे. तो गोळा आपण असा इथे आपण ज्याप्रमाणे आपण इथे मोदकाचं सारण भरतो ना त्याप्रमाणे इथे असं त्याची वाटी तयार करून घ्यायची आपल्याला. इथे आपण जेवढा पिठाचा गोळा घेतला ना त्याच्यापेक्षा किंचित जास्त इथे आता आपण पुरण भरून घेणार आहोत. हे बघा छान असं खाली प्रेस करत करत आणि कणिक जी भिजवलेलं पीठ आहे ना ते असं वर उचलून घ्यायचं अंगठ्याने आणि खाली प्रेस करायचं. हे बघा पूर्ण असं करून घ्यायचं आपण इथे. आणि जे एक्स्ट्राचं आलेलं असतं ना ते इथेच प्रेस करून घ्यायचं. असं तयार करून घ्यायचं आपण हुंडा. त्यानंतर इथे थोडंसं इथे पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सावकाश इथे आपण पोळी ना लाटून घ्यायची. आणि इथे हलकी हाताने पोळी लाटायची आहे, म्हणजे आपली पोळी छान फिरते आणि एकसारखी येते इथे. हे बघा एकदम हलकं लाटणं फिरवायचं पोळीवर. गोल पोळी इथे अशी लाटून घेतलेली आहे. आता इथे आपण तवा ठेवून घेतलेला आहे. थोडंसं असं तव्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यानंतर सावकाश इथे पोळी अशी सोडून घ्यायची आहे. इथे पण असं तूप लावून घेतलेलं आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता सावकाश अशी पोळी उचलायची. हे बघा इथे छान मस्त इथे अशी पोळी आपण चेंज करून घेतलेली आहे. टम्मा अशा फुगतात सर्व पुरणपोळी आपली. बघा इथे छान मस्त अशा सर्व पुरणपोळी आपली अशी टम्म फुगते. सर्व पुरणपोळी मी इथे अशीच बनवून घेणार आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या. आणि आता इथे सर्व पुरणपोळी मी अशीच बनवून घेणार आहे. हे बघा इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत
बाय.